माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी परिसरातील वारक आदिवासी वाड्यातील नागरिकांनी मूलभूत सुविधांअभावी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याची बातमी समोर येताच त्याची तात्काळ दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी घेतली। अवघ्या 24 तासांच्या आत वाडीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने आदिवासी नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। वारक आदिवासी वाडी ही गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादीची निष्ठेनं जोडलेली असूनही आजवर रस्ता आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली होती। दळणवळणाची कोणतीही सुविधा नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। या पार्श्वभूमीवर मंगळवार 23 डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडत मतदान बहिष्काराचा इशारा दिला होता। या बातमीची त्वरित दखल घेत खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार बुधवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता वारक आदिवासी वाडीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष शेट केकाणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास सुरुवात करण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं की विकास रखडल्याने नाराजी व्यक्त करत इशारा दिला होता। मात्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे। भविष्यातही आम्ही त्यांच्या सोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वारक आदिवासी वाडी येथे जो काल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने जे काही आम्ही बाईट दिली होती ती बाईट अशा कारणाने होती की आमचं जे रस्त्याचं काम प्रलंबित शिल्लक होतं ते काम आम्ही साहेबांपर्यंत पोहोचावा किंवा जे आमचे लोकलचे आपले माणगाव तालुक्यातील कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचावा अशा कारणाने आम्ही एक सगळ्यांच्या सहमतीने आज मी काल जी बातमी दिली होती ती बातमी अशी की साहेबांनी त्या बातमीचा विचार ऐकून किंवा आमची समस्या ऐकून साहेबांनी लगेच आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना लगेच सांगून की पहिलं कुठल्याही कामाला तुम्ही वेळ न लावता एक वारक आदिवासीवाडी येथे काम जो शिल्लक आहे ते कामाला तुम्ही तात्काळ चालू करा, बाकीचं काय आहे तुम्ही बघतो। पण आमचे कार्यकर्ते एवढेच न थांबले तर कालचा दिवस न फक्त 24 तासच झाले। त्या 24 तासाच्या आत आमचं काम आज साहेबांनी जे काम आम्हाला जर दिले आता या रस्त्याचं भूमिपूजन पण झालं आहे। परंतु काही एक नेत्याने काही लोकांनी जे काल आमच्या कार्यकर्त्यांची टीका केली ती टीका अशी केली की साहेबांनी काम आतापर्यंत जी कामं केली आहेत ती साहेबांच्या मार्फत झालेली आहेत। त्यांनी आमच्याकडे जे आमच्या लोकल कार्यकर्त्यांवर किंवा साहेबांवर जी टीका केली त्यांनी आमच्याकडे अजून 5 रुपयाचा त्यांनी 1 रुपया पण दिले नाही। पण अशा नेत्यांना कुठली नैतिक जबाबदारी नाही टीका करण्याची। हा प्रश्न जो आहे कामाचा तो आमचा वैयक्तिक आम्ही ज्यांच्यासोबत 20 वर्ष काढले त्या लोकांचा आहे का, परंतु हा जो काम आहे तो साहेबांनी 24 तास न लावता त्या कामाला मंजुरी देऊन काम पण उद्यापासून चालू होईल अशी त्याने शब्द दिले आहेत। वारक आदिवासी वाडी येथे या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाष शेट केकाणे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्र प्रदेशचे युवक सचिव आणि भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे दीपकशेठ जाधव, या ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे वैष्णवजी साठे आणि माणगाव तालुकाचे महिला अध्यक्षा संगीताताई बक्कम, आमचे वारेकर वकील साहेब, आमचे दासाडे, तसेच या विभागाचे एक आमचं ज्येष्ठ चांगलं नेतृत्व आमचे रमेशजी कोळी, आमचे उशिळे गावातून आलेले सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, या येथील वाडीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते, आमचे शंकर असेल आणि असे सगळेच प्रमुख कार्य आमचे हिराबाई असेल, आमच्या सर्व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत आज या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। हा रस्ता रखडलेला होता परंतु हा रस्त्याची मंजुरी आणण्यासाठी आमचे कार्याध्यक्षांनी प्रयत्न केलेच होते आणि त्यांनाही त्याला शब्द दिला की आम्ही हा इलेक्शन झाल्यानंतर रस्ता होणार होता, परंतु लोकांची मागणी होती की आम्हाला जर लवकरच रस्ता व्हावा म्हणून आज हा रस्ता आम्ही आजचं भूमिपूजन केले। तसंच या गावातला जो पाण्याचा प्रश्न होता मिळत नव्हता, आमच्या अध्यक्ष साहेब केकाणे साहेबांनी तिथे आज साहेबांच्या समोरच त्यांना फोन लावले आणि त्यांनी उद्या जो पूर्ण पाईप जे हे झालेला आहे तो पूर्ण दुरुस्त करून त्यांचं ते पूर्ण ह्या आदिवासी वाडीत कायमस्वरूपाचं पाणी मिळेल अशी व्यवस्था केली। आणि उलट त्या यांना अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं आहे की तुमचा पाणीचा 1 दिवस जरी खंड पडला तरी घाट माझ्याशी आहे आणि म्हणून ते पाण्याची व्यवस्था सुद्धा उद्यापासून होईल। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।